लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रस्त्यांची दुरावस्था आणि पाणी टंचाईवरून नाशिक महापालिकेवर हंडा मोर्चा। प्रभाग क्रमांक 16 मधील महिलांचा संताप, ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी, हजारोंचा सहभाग। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या महिलांनी आज दुपारी 3 वाजता नाशिक महापालिकेसमोर हंडा मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले। संतप्त महिलांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनामागील पार्श्वभूमी अशी की प्रभागातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी पूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले। या प्रभागातील गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे 4 जलकुंभ आहेत। त्यातील क्रमांक 1 व 4 जलकुंभामधून समतानगर, आगरटाकळी, वैदुवाडी, आदिवासी वसाहत, रामदास स्वामी मठ अशा भागात पाणी पुरवठा केला जातो। मात्र महापालिकेकडून असमान पाणी वाटप होत असल्याने उत्तरानगर, मंगलमूर्तीनगर, साई शिवनगर, स्प्रिंग व्हॅली या भागातील नागरिकांना दररोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी झालेल्या हंडा मोर्चात माजी नगरसेवक विजय ओहोळ, अनिल जोंधळे, प्रवीण नवले, शिवम पाटील, बाबा पवार, मनीष डांगे, तुषार सोनकांबळे, कदीम शेख, गौरव केदारे, सुभाष आहिरे, संतोष घोडे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले। रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला। खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। त्वरित रस्त्यांची दुरुस्ती व नियमित पाणी पुरवठ्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। 16 टाकळी गाव, समतानगर या संपूर्ण भागातील माझ्या माता भगिनी आणि माझे तरुण कार्यकर्ते आलेले आहेत। आपण सगळे बघत असाल का पाण्यासाठी नाशिक शहरामध्ये आम्ही राहतो, परंतु पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे। रस्त्यांमध्ये खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते आहे अशी भयानक परिस्थिती, आम्ही कुठेतरी एखाद्या खेड्यागावात राहतो काय, दुर्लक्षित अशा ठिकाणी राहतो की काय, अशी आम्हाला भावना होत आहे। आज एकीकडे नाशिक महानगरपालिका म्हणते का आपल्याकडे मुबलक पाऊस झाला, मुबलक साठा आहे, धरणामध्ये खूप पाणी आहे। आम्ही जायकवाडीच्या धरणाला पाणी द्यायला निघालो, 2-2, 3-3 रोटेशन आम्ही सोडत आहोत, परंतु आज आमच्या प्रभागामध्ये पिण्यासाठी पाण्यासाठी वणवण करावं लागत आहेत। बोरिंगा बंद केलेल्या आहे, विहिरीचं पाणी पिता येत नाहीये आणि असं असताना प्रशासनाला वारंवार सांगून त्या जलशुद्धी केंद्रावरून पाणी टाक्यांमध्ये सोडला जात नाही आणि आमच्या भागामध्ये पाणी येत नाही। आज अक्षरशः लोकांना प्यायला पाणी नाही, वापरायला सोडून द्या। ज्या सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये भरणार आहे, ज्या सिंहस्थासाठी हे मोठे मोठे मिळवत आहेत आणि त्या सिंहस्थाच्या तीरावर आम्ही राहणारे लोक आहोत। गोदावरी आणि नासडी संगमाच्या नदीवर आम्ही राहणारी लोक आहोत आणि आम्हाला बघतो का नदीला पाणी सोडलेलं आहे, परंतु टाक्यांमध्ये पाणी नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे की अशी भावना होती आहे की आम्ही उत्तर प्रदेशच्या किंवा अप्रगत एखाद्या राज्याच्या ठिकाणी राहतो का काय। आज इतके भयानक खड्ड्यांमुळे आज 7 ते 8 लोक, निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। परवा आमच्या गवी नावाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, झाडावर ठोकर मारून खड्ड्यात पडला म्हणून। त्याच्या आधी 15 दिवसापूर्वी मेडिकल कॉलेजची मुलगी आमची ऋतुजा नावाची, ती ट्रक खाली आली। असे 7 ते 8 लोक त्या ठिकाणी ट्रक खाली चिडून गेले, कारण ती संपूर्ण अवजड वाहतूक ती आमच्या गावातून वळवली। आता अवजड वाहतूक वळवली तर वळवली, रस्ते तर नीट करा। त्या ठिकाणी नैसर्गिक नाला वाहतो, मी त्या ठिकाणी फोटो आणलेले दाखवले, फोटो आणले अजय, त्या फोटो मध्ये तुम्ही बघाल का अक्षरशः ट्रक त्या नाल्यामध्ये जातीये, म्हणजे इतकी विदारक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे की तुम्हाला सांगतो, हे तुम्ही बघा खड्डे, हे खड्डे आहे का काय आहे आणि इतकी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे। भाऊ, नक्कीच आपल्या भावना तीव्र आहेत। आता आपण मनपा आयुक्त प्रशासकांना भेटणार आहात, निवेदन देणार आहात, काय नेमकी आपली आता मागणी असणार आहे? हे बघा तुम्ही मुद्दामून हा एक फोटो बघा, याला प्रशासन रेबिन लावली आणि नाला सगळा धसून गेला, रस्त्याच्या बाजूला आहे। तुम्हाला सांगतो, मी 8 दिवसापूर्वी सुद्धा या ठिकाणी आलो, प्रशासनाच्या नायर मॅडमला निवेदन दिलं, मॅडमने निवेदन स्वीकारलं आमचं, मी त्यांचा सन्मान करतो, परंतु त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की साहेब आम्हाला तुमचं काम करण्याची हे नाहीये, कारण माझ्याकडे बांधकाम विभाग नाहीये। मग आम्ही दाद मागायची कोणाकडे?
आम्ही एका डेप्युटी इंजिनियर निलेश साई नावाच्या व्यक्तीला निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं आम्हाला पोहोचवतो, परंतु प्रशासन आयुक्त ज्या खत्री मॅडम आहे त्या खत्री मॅडमला ही खालची अधिकारी मंडळी काही सांगत नाही. मोठे मोठे बंगले आणि मोठ्या मोठ्या गाड्या घेण्यामध्ये व्यस्त आहे. यांना जर संध्याकाळी तुम्ही बघितलं तर ठेकेदारांपुढे तुम्हाला दारू पिताना दिसतील हे अधिकारी, परंतु यांना लोकांची क्यू येत नाहीये. खड्डे झाले त्याची क्यू येत नाही, पाणी भेटत नाही यांना त्याची क्यू येत नाही, कारण हे बिस्लरी मध्ये टाकून दारू पिता, परंतु आमच्या गोरगरिबांच्या नाना पाणी येऊ देत नाही. ही मोठी नामुष्की झालेली आहे. ज्या गावांनी या अधिकाऱ्यांना मोठं केलं त्या गाव यांना रस्त्यावर उतरवल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा आम्ही देण्यासाठी या ठिकाणी निवेदनद्वारे आणणार आहोत. आज कदाचित आयुक्त मॅडमला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल, आयुक्त मॅडमला कदाचित ह्या गोष्टी त्यांनी कल्पना देत नसतील, परंतु आयुक्तांना सुद्धा आम्ही फोटो आणून त्यांना त्यांची या अधिकाऱ्यांचे कर्तबगारी, या अधिकाऱ्यांचे जे काही कामाची पद्धत आहे हे दाखवून देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही सगळे हातावरची मंडळी आहोत. पोटाची खळगी भरण्यासाठी आमच्या बाया कुठेतरी घरगुती कामाला जातात, कोणाकडे धुणे भांड्याच्या कामाला जातात, कोणी शेतीत कामाला जातात. ते आमचे तरुण कार्यकर्ते छोट्या हातावरचे व्यवसाय करण्यासाठी जातात. हे सगळे काम धंदे सोडून या प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. आणि जर आयुक्त मॅडमनी आमची दखल घेतली नाही तर आम्हाला नाईलाजाने मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जावं लागेल. रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.